श्री गुरुचरित्र अध्याय 49. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य सगुण सिद्ध मुनी ते नमन करुण विनवित से कर जोडून भक्तिभावे करुनिया त्रैमूर्तीचा अवतार झाला वेशधारी नर राहिला प्रीती गाणगापुर कवणक्षेत्र म्हणूनिया भूमीवरी प्रख्यात तीर्थे असती असंख्यात समस्त सोडून येथ काय कारणे वास केला. अश्विन वद्य चतुर्दशी दीपवाळी पर्वणीसी श्री गुरु म्हणती शिष्यांसी स्नान करावे स्त्रीस्थळीचे गया प्रयाग वाराणसी चला यात्रे कलत्रपुत्रेसी विप्र म्हणती श्री गुरुसी आयती करणे म्हणूनिया एकोनी श्री गुरु हासती ग्रामाजवळी तीर्थ असती करणे न लागे तुम्हा आयती चला दाविन तुम्हासी ऐसे म्हणून वक्तांसी गेले अमरजा संगमासी स्नान केले महाहर्षी शिष्यांसहित श्री गुरुमूर्ती श्री गुरु म्हणती शिष्यांसी महिमा अपार या संगमासी प्रयाग समान बरियेसी षटकुळामध्ये स्नान करणे विशेष भीमा नदी उत्तर आहे अमरजा संगम मनोहर आहे गंगा यमुना निर्धार आहे तीर्थ बरवे परियेसा आणिक अष्टतीर्थे असती त्यांची महिमा असे ख्याती सांगेन एका एकचित्ती श्री गुरु म्हणती शिष्यांसी एकोनी श्री गुरुचे वचन विनविताती भक्तजन अमरजा नाम कवण कवणापासाव उत्पत्ती जालंधर निशाचर समस्त जिंकली वसुंधरा पराभविले इंद्रपूर समस्त देव पळविले देवान दैत्यांचे झाले युद्ध सुरवर मारले बहुविध इंद्रे जाऊनी प्रबोध ईश्वराप्रती सांगितला इंद्र म्हणे एक शिवा दैत्ये मारिले सकळ देवा शीघ्र प्रतिकार करावा म्हणून चरणी लागला आम्ही मारितो दैत्यांसी रक्त पडे भूमीसी अधिक निपजती भूमीवरी स्वर्ग मृत्यू पाताळ सर्व भरले दैत्यकुळ मारले आमचे देव सकळ म्हणून आलो तुझपाशी ऐसे वचन एकोनी ईश्वर प्रजाळ लामनी निघाला रौद्र होऊनी दैत्य निर्दाळया करावया इंद्र विनवे ईश्वरासी स्वामी माराला दैत्यांसी जीवन आणावया देवांसी उपाय काही करावा संतोषुनी गिरजारमण अमृत वचन उच्चारून घट दिदला दक्षिण संजीवनी उदक देखा उदक घेऊन इंद्रराव त्वरित जातसे स्वभाव शिंपोनिया समस्त देव उठविले तैवेळी उरले अमृत घटी होते घेऊन जाता अमरनाथे पडले भूमी अवचिते प्रवाह झाला क्षितिवरी संजीवनी नामे नदी उद्भवली भूमी प्रसिद्धी अमरजा नाम याची विधी प्रख्यात झाली अवधारा अमृत नदी नाम इयेसी संगम झाला भीमरथेसी तीर्थ झाले प्रयाग सरसी त्रिवेणीचा संगम ऐसा संगम महिमा देखा पुढे तीर्थ असे अतिविशेखा दिसे अश्वत्थ सन्मुखा मनोरथ तीर्थ असे त्या तीर्थी स्नान केलिया मनोरथ पाविजे काम्या कल्पवृक्ष स्थान अनुपम्या कल्पिले फळ पाविजे कल्पवृक्षा ते पूजोनी जावे मग शंकर भुवनी संगमेश्वर असे त्रिनयनी पूजा करावी मनोभावे नंदिकेश्वरा नमोनी नमन करावे चंडीस्थानी पुन्हा नंदी सव्य करोनी जावे मग सोमसूत्रासी सवेची परतोनी वृषभासी नमोनी जावे चंडीपाशी पुढे जावे सोमसूत्राशी येणे विधी प्रदक्षिणा ऐसी प्रदक्षिणा देखा 3 वेळा करुणी एका वृषभस्थानासी येऊनी निका अवलोकावे श्री शिवासी वामहस्ती वृषण धरोनी तर्जनी अंगुष्ट शिंगी ठेवूनी पूजा पहावी दोन्ही नयनी इंद्रासमान होय नर पुढे तीर्थ वाराणसी अर्धकोश असे परियसी ग्राम असे नागेशी तेथोनी उद्भव असे जाणा त्याचे असे आख्यान कथा नव्हे प्रत्यक्ष जाण होता एक ब्राह्मण भारद्वाज गोत्राचा विरक्त असे ईश्वर भक्त सर्व संग त्याग करीत आपण असे अनुष्ठानित सदा ध्याय श्री शिवासी प्रसन्न झाला चंद्रमौळी सदा दिशे दृष्टीजवळी विप्र आल्हादे सर्व काळी देह विसरोनी हिंडतसे लोक म्हणती पिसा त्यासी निंदा करीती बहुवसी दोघे बंधू अस्तितयासी नामे त्यांची अवधारा एकाचे नामे असे ईश्वर
दुसरा नामे पंडुरंगेश्वर. बंधू ते केला अभ्येर, आपण निघाले काशीसी. ब्रह्मज्ञानी द्विजनिका, पिसा म्हणती मूर्ख लोक. बंधूसी म्हणे द्विज एका, नका जाऊ काशीसी. विश्वेश्वर असे मजजवळी, दाखविन तुम्हान ते तात्काळी. आश्चर्य करती लोक सकळी, दाखवी म्हणती बंधुजन. इतुकिया अवसरी, विप्रगंगा स्नान करी. ध्यानस्थ होता साक्षात्कारी, ईश्वर आला तया जवळी. विनवितसे शिवासी, आम्हा पाहिजे नित्य काशी. दर्शन भावे विश्वेश्वरासी, म्हणून चरणी लागला. ईश्वर भोळा चक्रवर्ती, प्रसन्न झाला अतिप्रीती. दिसे काशी क्षेत्र निश्चिती, मणिकर्णिका कुंड झाले. संगम झाला नदी भीमा, तीर्थ काशी अति उत्तमा. आचार करती मनोधर्मा, बंधुज्ञानी म्हणती मग. श्री गुरु म्हणती भक्तजनांसी, काशी तीर्थ प्रकटले ऐसी. संशय न धरावा तुम्ही मानसी, वाराणसी प्रत्यक्षही. एकोनी समस्त द्विजवर, करती स्नानदान आचार. तेथोनी पुढे येती गुरुवर, सिद्ध सांगे नामधारका. आपुले भगिनी रत्नाबाईसी, दोष असे बहुवसी. बोलावनी त्या समयासी, पुसता ती श्री गुरुमुनी. एक पूर्व दोष भगिनी, तू आलीस आमचे दर्शनी. पाप तुझे असे गहनी, आठवण करी मनात. एकोणी श्री गुरुचे बोला, पाया पडे वेळोवेळा. अज्ञान आपण मूढ केवळा, इतुके ज्ञान कैचे मज. श्री गुरु म्हणती तियेसी, आपुले पाप मज पूसशी. वधिले 5 मारदारांसी, नेणासी खूण धरी आपुली. 5 मारदारांचा घात, लागले आणिक दोष बहुत. ऐसे एकोणी पाहे त्वरित, श्वेतकुष्ठ झाले तिसी. श्री गुरु पुसती तियेसी, तुझ असती पाप राशी. पुढले जन्मी भोगिसी, तरी कुष्ठ जाईल आत्ताची. रत्नाबाई विनवी स्वामियासी, उबगले बहुजन्मासी. याची काज दर्शनासी, आले मी मुक्त होईल म्हणून. इतुके एकोणी श्री गुरुमूर्ती, रत्नाबाईस निरोप देती. पाप विनाशी जाय त्वरित, स्नान मात्रे जाईल कुष्ठ. नित्य करीवो येथे स्नान, सप्तजन्मीचे पाप भग्न. संदेह न धरीवो अनुमान, म्हणून सांगती श्री गुरु. सिद्ध म्हणे नामधारकासी, आम्ही देखले दृष्टीसी. स्नान करिता त्रिरात्रीसी, कुष्ठ तिचे परिहारिले. पुढे कोटी तीर्थ देखा, श्री गुरु दाविती सकळिका. स्नान मात्रे होयनिका, याचे आख्यान बहु असे. सोम सूर्य ग्रहणेसी, अथवा संक्रांती पर्वणीसी. अमावस्या पौर्णिमा प्रतिपदेसी, स्नान तेथे करावे. पुढे तीर्थ रुद्रपाद, कथा असे अति विनोद. गया तीर्थ समप्रद, तीर्थ असे अवधारा. पुढे असे चक्रतीर्थ, अति विशेष पवित्र. केशव देव सन्निध तत्र, पुण्यराशी स्थान असे. तया तीर्थी स्नान करिता, पतित होती ज्ञानवंता. अस्ति होती चक्रांकिता, द्वारावती समान देखा. ग्राम पूर्व भागेसी, कल्लेश्वर देव परियसी. जैसे गोकर्ण महाबळेसी, समान क्षेत्र परियसा. अखंड श्रावण मासी, अभिषेक करावा देवासी. दीप आराधना कार्तिक मासी, अनंत पुण्य अवधारा. म्हणती समस्त भक्तजन, नेणो तीर्थांचे महिमान. स्वामी निरोपिले कृपेने, पुनित केले आम्हासी. अष्टतीर्थे निरोपोन, श्री गुरु आले मठस्थान. समाराधना करती भक्तजन, महानंद प्रवर्तला. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्ध नामधारक संवादे अमरजा संगमे गंधर्वपूर तीर्थ महिमा निरूपणम नाम 49वाध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.